पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खोर या गावी 26 जानेवारी 2025 रोजी रात्री 11:15 वाजता एक घरफोडी झाली होती नेवशी वस्तीवरती. आणि ह्या घरफोडी म्हणजे ती एक रॉबरी होती, ज्याच्यामध्ये सुरा दाखवून आणि कोयता दाखवून एका वृद्ध दाम्पत्य ज्यांचं नाव आहे उत्तम नेवसे यांना धाक दाखवून त्या ठिकाणी काही रक्कम आणि सोन्याचे दागिने त्या ठिकाणी लुटून नेले होते. सदर गुन्ह्याचा तपास करताना आम्ही CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नामे रोहित उर्फ पिल्या प्रवीण पवार यास आम्ही ट्रेस केला. आणि त्यामध्ये सदर आरोपी हा भांडगाव येथे त्या ठिकाणी सोने विक्री करण्यासाठी येणार आहे ही अशी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती. आणि त्या अनुषंगाने आम्ही सापळा लावून सदर आरोपीस पकडले असता त्या ठिकाणी त्याच्याजवळ एक संशयित मोबाईल मिळून आला, जो त्याचा मित्र नितीन भोसले आहे, जो दुसरा आरोपी या गुन्ह्यामधला आहे. त्याच्याजवळ हा मोबाईल मिळून आला आणि हा मोबाईल हा या गुन्ह्यातला संशयित मोबाईल होता, ज्याच्याबद्दल तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. यावरून आपल्याला हा गुन्हा याच लोकांनी केलेला आहे असं समजलं. त्यानंतर या लोकांना अटक करून यांची चौकशी केली असता यांनी इतर 13 गुन्ह्यांचा म्हणजे एकूण 14 गुन्ह्यांचा घरफोडींच्या 14 गुन्ह्यांचा या ठिकाणी त्यांनी कबुली दिलेली आहे. आणि यामध्ये आरोपी नामे रोहित उर्फ पिल्या प्रवीण पवार, नितीन सुखराज भोसले, रोहित राजेश काळे, आयशाम विलास भोसले अशा या 4 आरोपींनी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास 13 घरफोड्या केल्याचं त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे. आणि यांच्याकडून या 14 गुन्ह्यांमध्ये 120 ग्रॅम सोन्याचे दागिने, 15 भार चांदी आणि 30,017 रुपये रोख आणि गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल एवढा जवळपास 12,30,017 रुपयेचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. सदर कामगिरीबाबत LCB पुणे ग्रामीण आणि यवत पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचं मी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय पंकज देशमुख सर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक बारामती विभाग श्री गणेश बिराजदार सर यांच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो.